नमस्कार मित्रांनो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आगामी नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या महागाई भत्त्याबद्दलचे ताजे अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारे फायदे, DA/DR वाढीची सविस्तर गणना, सरकारची भूमिका आणि पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून होणाऱ्या महागाई भत्त्याच्या अपेक्षित बदलांबद्दल सखोल माहिती. महागाई वाढत असताना सामान्य कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी हा भत्ता किती महत्त्वाचा असतो हे आपण जाणतोच. घराचा खर्च, वीज बिलं, घर भाडं, आरोग्य खर्च आणि दैनंदिन जीवनातील इतर आवश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत असताना सरकारकडून मिळणारी ही अतिरिक्त रक्कम खूप मोठा आधार ठरते. त्यामुळे आजचा हा संपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्र सरकारने जुलै 2025 पासून महागाई भत्ता म्हणजेच DA मध्ये 3% वाढ जाहीर केली आहे. यामुळे DA 55% वरून 58% गेला आहे. ही वाढ ताबडतोब लागू झाली असली तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा प्रत्यक्ष फायदा ऑक्टोबर 2025 पासून मिळायला सुरुवात होईल आणि त्यांच्याकडे जुलैपासूनचा थकबाकीचा रकमेचा देखील जमा केला जाईल. याचा परिणाम म्हणून जवळपास 50 लाखांहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 60 ते 60हून अधिक लाख पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. सध्या देशात महागाईचे प्रमाण वाढले आहे आणि सामान्य लोकांचा घरखर्च हाताबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत हा 3% वाढीचा निर्णय निश्चितच मोठा दिलासा देणारा ठरतो. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते नवीन वर्षातील म्हणजेच 1 जानेवारी 2026च्या महागाई भत्त्याच्या पुढील वाढीकडे. ताज्या विश्लेषणानुसार आणि CPI-IW इंडेक्सच्या आकडेवारीनुसार एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पुढील DA वाढ ही अत्यंत कमी म्हणजे अंदाजे फक्त 2%पर्यंतच मर्यादित राहू शकते. गेल्या 7 वर्षांच्या तुलनेत ही सर्वात कमी वाढ मानली जात आहे. याचे कारण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये महागाई दरात अपेक्षित वाढ झाली नाही. तसेच CPI-IW इंडेक्सचा महिनेवारी आकडा स्थिरतेकडे झुकलेला दिसतो. सरकारकडूनही याबाबत संकेत मिळाले असून कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणारी वाढ अपेक्षेपेक्षा कमी येऊ शकते. DA वाढीचा प्रत्यक्ष रकमेवर कसा परिणाम होतो हे एक साधे उदाहरण घेऊन पाहू. समजा एका कर्मचाऱ्याचे मूलभूत वेतन 50,000 रुपये आहे. सध्या 58% DA लागू असल्याने त्याला 29,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर पुढील वाढ फक्त 2% झाली तर DA 60% होईल आणि त्याला 30,000 रुपये मिळतील. म्हणजेच त्याच्या पगारात प्रति महिना 1,000 रुपयांची वाढ होईल. पेन्शनधारकांसाठीही हेच गणित लागू होते. त्यांची पेन्शन 50,000 असेल तर DR वाढल्याने त्यांनाही जवळपास 1,000 ते 1,200 रुपयांचा फायदा होऊ शकतो. जरी वृद्धांसाठी ही रक्कम मोठी नसली तरी महागाईच्या परिस्थितीत कोणतीही वाढ मोठा आधारच ठरते. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेत असलेला 8वा वेतन आयोग म्हणजेच 8th पे कमिशन. अनेकांना वाटत होते की हा आयोग 2026 पासून लागू होईल, पण सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की 8वा वेतन आयोग किमान 2028 पर्यंत लागू होणार नाही. मूळ वेतन, भत्त्यांचे पुनर्मूल्यांकन आणि पगार संरचनेतील मोठे बदल हे सर्व आयोगाच्या मंजुरीनंतरच होतात आणि त्याला सध्याच्या परिस्थितीत वेळ लागेल. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांनी DA/DR वाढीवरच समाधान मानावे लागेल. आयोग स्थापन झालेला असला तरी त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स पूर्ण होण्यास, शिफारसी तयार होण्यास आणि अंमलबजावणी होण्यास वेळ लागणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या घर खर्चावरील भार काही प्रमाणात कमी होतो. शिक्षण, वैद्यकीय खर्च, वाहतूक खर्च आणि रोजच्या गरजांच्या वस्तूंच्या किमती वाढत असताना ही वाढ छोटी असली तरी दिलासा देणारी असते. पेन्शनधारकांसाठी ही वाढ आणखीन महत्त्वाची ठरते, कारण त्यांचे उत्पन्न हे निश्चित असते आणि त्यात वाढ होते ते फक्त DR मार्फतच. त्यांच्या औषधोपचारांसाठी, वैद्यकीय तपासण्या, घराची देखभाल, मुलाकडून मिळणारी मदत यावर अवलंबून राहावे लागते. DR मधील ही वाढ त्यांना जीवनमान टिकवण्यासाठी खूप मदत करते. आता या वाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता हा दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्चिक असतो. त्यामुळे जेव्हा DA वाढ कमी ठेवली जाते तेव्हा सरकारचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होतो.
पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हातात कमी रक्कम गेल्याने बाजारात खर्च कमी होतो आणि त्यामुळे खरेदी घटण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारला दोन्ही गोष्टींचा समतोल ठेवावा लागतो. महागाईचा ताण आणि आर्थिक भार